नमस्कार. आज मी तुम्हाला एक केस स्टडी सांगणार आहे. ही केस सफारी रिट्रीट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची आहे, ज्यांनी GSTमध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण केस जिंकली आहे. या केसचा परिणाम असा झाला की आता इमारत बांधकामासाठी केलेल्या खर्चांवर GSTचा लाभ घेतला जाऊ शकतो. मग नक्की ही केस काय आहे आणि ह्या लँडमार्क जजमेंटमुळे कोणत्या उद्योजकांना याचा फायदा होऊ शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. सफारी रिट्रीट ही कंपनी ओरिसामध्ये एक मॉल बांधत होती, ज्यामधून त्या मॉलमधील युनिट्स भाड्याने देऊन उत्पन्न कमवता येईल. आता मॉल बांधण्यासाठी अनेक खर्च केले गेले, जसं की सिमेंट आहे, स्टील आहे, आर्किटेक्टच्या फीज आहेत, इंजिनियरच्या फीज आहेत किंवा इतर खर्च आहेत. या सगळ्या खर्चांवर भरलेल्या GSTचा त्यांनी क्लेम केला. मात्र GST विभागाने त्यांचा हा क्लेम नाकारला. त्यांनी कारण सांगितलं की हा जो काही क्रेडिट आहे, GST आहे, तो सेक्शन 17(5) अंतर्गत ब्लॉक्ड आहे. आता GSTमध्ये एक सेक्शन 75 आहे, ज्यामध्ये ब्लॉक क्रेडिट्स आहेत. म्हणजे काय, तर ह्या सेक्शनमध्ये असे काही खर्च दिले आहेत की या खर्चांवर जर तुम्ही GST भरला तर त्याचा तुम्ही क्लेम करू शकत नाही. सेक्शन 17(5) क्लॉज D नुसार जर तुम्ही इमूवेबल प्रॉपर्टीच्या कन्स्ट्रक्शनसाठी कोणत्याही प्रकारचे गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतले असतील तर त्या खर्चांवर भरलेल्या GSTचा तुम्ही क्लेम करू शकत नाही. मात्र हा नियम प्लांट किंवा मशिनरीला लागू होत नाही. आता सफारी रिट्रीट मॉल बांधत होतं, त्यामुळे तो मॉल प्लांट किंवा मशिनरीमध्ये बसत नाही आणि त्यामुळे त्यांचा क्लेम GST विभागाने नाकारला. मग सफारी रिट्रीटनी काय केलं, तर ओरिसा हायकोर्टात या निर्णयाला आव्हान दिले. हायकोर्टाने निर्णय त्यांच्या बाजूने दिला. मात्र GST विभागाने ही केस सुप्रीम कोर्टात नेली. सुप्रीम कोर्टाने ओरिसा हायकोर्टाचा हा निर्णय कायम ठेवत असं सांगितलं की इमारतीचे बांधकाम ती पुढे भाड्याने देण्यासाठी जर आवश्यक असेल आणि त्यातून जे काही भाड्याच्या स्वरूपात उत्पन्न येतोय त्यावरती जर GST आकारला जाणार असेल तर त्या इमारतीला प्लांट म्हणून गणले जाऊ शकते आणि म्हणूनच त्यावरती जो काही GST भरलाय त्याचा तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकता. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे कमर्शियल प्रॉपर्टीज किंवा भाड्याने दिले जाणाऱ्या प्रॉपर्टीजवरती खूप मोठा परिणाम झाला. आधी इथे हा जो काही GST होता तो ब्लॉक्ड असल्यामुळे ह्या GSTचं बर्डन त्या व्यावसायिकांवर होत होतं. पण आता ह्या निर्णयामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. सो तुम्ही जर एखादी प्रॉपर्टी बांधताय, ती पुढे भाड्याने देणार असाल किंवा हॉटेल इंडस्ट्री, रिसॉर्ट इंडस्ट्रीमध्ये असाल तर तुम्ही नक्कीच या लँडमार्क जजमेंटचा बेनिफिट घेऊ शकता. एक लक्षात घ्या की हा निर्णय सरसकट सगळ्यांनाच काही लागू होणार नाही. तुम्हाला तुमच्या केसचे फॅक्ट्स तपासावे लागतील. हा निर्णय किंवा या निर्णयाचा तुम्ही कसा फायदा घेऊ शकता हे तुम्हाला पाहावं लागेल. तुम्ही जी काही इमारत बांधताय ती इमारत तुमच्या व्यवसायाशी कशी संबंधित आहे हे तुम्हाला योग्यरीत्या दाखवावं लागेल. त्याचबरोबर त्याचे पुरावेसुद्धा द्यावे लागतील. आता ह्या केसमध्ये ना अनेक जणांनी असं सुद्धा दावा केला होता की हा जो काही सेक्शन 17(5) क्लॉज D आहे तो कॉन्स्टिट्यूशनली इनव्हॅलिड आहे, म्हणजे संविधान विरोधी आहे. पण सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयात असं सुद्धा क्लॅरिफाय केलं आहे की हा जो काही सेक्शन 17(5) आहे तो व्हॅलिड आहे, त्यामुळे तो पुढे पण लागू केला जाऊ शकतो. पण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये इमारतीला प्लांट म्हणून गणले जाऊ शकते आणि त्यामुळे त्यावरती भरलेल्या GSTचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. आता हा जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे हा अनेक व्यवसायांसाठी किंवा व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. आधी जे व्यावसायिक अडचणीत होते GST ब्लॉक्ड असल्यामुळे, ते आता या लँडमार्क जजमेंटचा बेनिफिट घेऊन नक्कीच हा GST क्लेम करू शकतात. सो तुम्ही जर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री किंवा रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये आहात तर नक्कीच ह्या निर्णयाचा फायदा घ्या. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा तुम्हाला काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती ह्या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.